धडा वाचावा लागतो, शिकावा लागतो आणि एखाद्या वेळेस शिकवावाही लागतो. कविता समजावी लागते, तिचा अर्थ जाणून घ्यावा लागतो. एखाद्या वेळेस ती तिच्यासाठी म्हणावी लागते. व्यंगचित्र न बोलता बरंच काही बोलतं. आताची ताजी घडामोड फक्त एका चित्रातून स्पष्ट करतं. तर काही ना त्यातील मजकूर कळो न कळो, पण मटक्याचा नंबर कसा काढायचा ही कल्पना कुठून येते ते देवास ठाऊक. संभाषण हे 2-4 लोकात होतं. तिथे विषय कोणताही चालतो, त्या विषयाचा अभ्यास असला की बस. समोरच्याला विषय पटो न पटो आपल्याला पूर्ण बोलण्याचा अधिकार इथेच मिळतो. भाषण इथे फक्त मिळतो पैसा घेऊन जाण्याचा अभिमान. काहीच लोकांचं भाषण ऐकण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून बघण्याचा स्वाभिमान. आणि हे पण भाषणातील काय कळो न कळो, काय पटो न पटो, होकारार्थी मान हलवण्याचा मान पण इथेच मिळतो. कृती ही एकच गोष्ट अशी आहे की जी केल्याशिवाय दिसत नाही. जर तुम्ही तुमच्या कृतीत सक्षम असाल तर तुम्हाला कोणाचे पाय धरायची गरज भासत नाही. या सगळ्यासाठी वेळ नक्कीच लागतो, पण यशही तितकंच मोठं आल्याशिवाय राहत नाही.